So let's talk about a tablet combination containing ambroxol आणि N-acetylcysteine. तर एक RTA चा पेशंट आहे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचा, आणि त्याला हेड इंजुरी वगैरे झाली, तर मग त्याला श्वास घ्यायला वगैरे प्रॉब्लेम व्हायला, आणि जो मधात कफ वगैरे तयार व्हायला किंवा म्युकस तयार होईल, तर त्याला ते सिक्रेट करता येणे. तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये टॅबलेट यूज करायला येतं ambroxol आणि N-acetylcysteine. तर मोस्टली हे ambroxol आणि N-acetylcysteine कॉम्बिनेशन सिरप पण असतं, जे की आपण वेट कपमध्ये देतो, म्हणजे जो ओला खोकला असतो ना, ज्याच्यात की क्लिअर व्हावा, म्हणजे आपला जो पाथवे वगैरे म्युकस वगैरे बनायले ते बाहेर पडावं इझिली. त्यात हे ambroxol आहे ना, हे म्युकोलायटिक, म्हणजे म्युकस वगैरे असते, कफ असते, त्याला ब्रेकडाऊन करते छोट्या छोट्या पार्टमध्ये, आणि सिलरी मुवमेंट पण वाढवते, जेणेकरून ते इझिली बॉडीच्या बाहेर फेकलं जाईल. आणि सेम N-acetylcysteine पण तेच काम आहे, ते पण म्युकोलायटिक आहे, जे म्युकस आहेत त्यातले ते सल्फाईड बॉन्ड वगैरे तोडून ते ढिलं करतं थोडं एक प्रकारे, जेणेकरून पेशंटला जास्त एफर्ट्स टाकायची गरज नाही ते बाहेर पाठवण्यासाठी. ते विचारलं जातं मोस्टली हे वेट कपमध्ये यूज करतात हे सिरप वगैरे. आणि अशा काही COPD वगैरे, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजेस वगैरे ह्या कंडिशनमध्ये त्याच्या टॅबलेट कॉम्बिनेशन पण यूज करू शकतो. त्यावर तुम्ही बघू शकता इमेज, त्यात हे टॅबलेटच्या फॉर्ममध्ये कॉम्बिनेशनच्या.